मोहन भागवत, गोळवळकर आणि आरएसएसची विचारधारा देशाला वाचवू शकत नाही असं खरगेंनी म्हटलंय. भारताला स्वतंत्र मिळालं तेव्हा मोदीजींचा जन्मही झाला नव्हता असं खरगेंनी म्हटलंय. तर केरळच्या स्थानिक निवडणुकीत काँग्रेसनं एनडीएला धूळ चारली असं देखील खरगेंनी म्हटलेलं आहे. हमारे विचारों को आगे ले जाने का काम राहुल गांधी जी कर रहे हैं, सोनिया गांधी जी कर रहे हैं, आज प्रियंका जी भी कर रही है. कांग्रेस पार्टी की विचारधारा ही देश को बचा सकती है. भागवत की विचारधारा, गोलवाल गुरु जी की विचारधारा या हमारे मनुस्मृति की विचारधारा ये देश को बचाएंगी नहीं, ये देश को खत्म कर देगी. जो आजादी मिली वो आजादी कांग्रेस ने दिलाई, मोदी ने दिलाई. अरे मोदी अभी पैदा भी नहीं हुआ था. धैर्य रखो, सोच से कदम उठाओ, हम सब मिलके काम करेंगे. ये मोदी कहीं नजर नहीं आएगा. आज देखिए केरला में हमने जीता. मैं उन सबको कांग्रेचुलेट करता हूं, केरला के नेताओं को, जिन्होंने कोशिश करके एनडीए को कुचल दिया. तर फरार आरोपी असलेल्या कृष्णा आंधळेला शोधणं खूप सोपं आहे असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय. कृष्णा आंधळेचा भाऊ पीएसआय असून त्याच्याकडे याबाबत माहिती असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय. आंधळेला फरार करण्याचे तपास यंत्रणांकडे पुरावे आहेत असं देखील धनंजय देशमुख यांनी म्हटलंय. आरोपींचं समर्थन करणाऱ्यानं मोराळेवरती कारवाई झाली पाहिजे असं देखील धनंजय देशमुख यांनी म्हटलं. फरार आरोपी आहे तो आरोपी देखील शोधणं इतकं सोपं आहे की ज्या वेळेस या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षाच्या ऑफिसमध्ये ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस तिथे पोलीस अधिकारी कोण होते आणि धारूरला पोलीस स्टेशनला तत्कालीन पोलीस अधिकारी ज्यांच्याकडे हा तपास होता ते कोण होते हे जरी तपासात घेतले तरी तो आरोपी शोधणं खूप सोपं जाईल. मला अशी माहिती मिळाली की त्या फरार आरोपीचा कोणीतरी चुलत भाऊ का कोणीतरी मावस भाऊ हा पीएसआय आहे. त्यांच्याकडे देखील बरीचशी ह्याची माहिती आहे. ह्याचा जर शोध घेतला तर नक्कीच फरार आरोपी आहे ते कुठं ना कुठं शोधण्यास मदत होईल. ह्याच्यातला मुख्य आरोपी जो आहे त्याला फरार करण्यामध्ये किंवा त्याला सरेंडर करण्यामध्ये ज्याचा कुणाचा हात होता तो मोराळे, असे पूर्ण सगळे त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड्स आहेत, ऑडिओ रेकॉर्ड्स आहेत आणि त्याचे काही सीसीटीव्ही फुटेज पण आहेत. या लोकांना जर कायद्याचा जरब नाही आला, धडा नाही शिकवला तर हे लोक असेच मोक्कार सुटतील आणि पुढे देखील हे क्राईम करायला मागे पुढे बघणार.